दाऊदबरोबर काम करणाऱ्या मुसा ज्याच्यावर आरोप झाला आणि आरोप सिद्ध झाला, त्या बॉम्बलेसच्या आरोपीबरोबर त्यांचे फोटो आहेत ते पहिले बघावे. मी तर भारताचीच बाजू मांडतो आहे, पण त्या मुसाने पाकिस्तानच्या असलेल्या दाऊदच्या हस्तकाची बाजू मांडली, हस्तक म्हणून काम केलं आहे. त्याच्याबरोबर तुमच्या हस्तांदोलनाच्या फोटोचं काय करायचं? आणि म्हणून आमच्यावर थुंकायचा प्रयत्न केला तर थुंकी तुमच्या तोंडावर उडणार आहे. भारताची बाजू BCCI, ICC, ACC मध्ये मी मांडणारच. ज्यांना मी भारताची बाजू मांडतोय म्हणून पोटदुखी होते त्यांना सार्वजनिक शौचालय खुली आहे. भाजप देशभक्त आहे. तुमच्या देशभक्तीवर जनतेच्या मनात प्रश्न आहे आणि त्याचे उदाहरण आम्हाला द्यायला नका लावू. ज्या पद्धतीने तुम्ही CA विरोध केलात, NRCला विरोध केलात, या सगळ्या गोष्टी आम्ही काढू का? भारतीय जनता पक्ष आणि सरकारची भूमिका एकदम स्पष्ट आहे की त्या ठिकाणी पाकिस्तानच्या भूमीवर भारतीय खेळाडू खेळायला जाणार नाहीत. भारतामध्ये पाकिस्तानी खेळाडूंना खेळायला देणार नाही. भारत पाकिस्तान मॅच होणार नाही. बहुराष्ट्रीय जिथे टुर्नामेंट आहेत त्यामध्ये भारत खेळणारच. भारताने बहुराष्ट्रीय टुर्नामेंटमध्ये खेळू नये, स्पर्धेमध्ये खेळू नये, ही भूमिका भारताची नव्हे. आणि म्हणून उद्या जिथे जिथे पाकिस्तानचे खेळाडू ऑलिम्पिकला खेळतील, अजून कुठे खेळतील, एशिया कपला खेळतील, तिथून काय भारताने पळ काढावा? आणि भारत हिताचीच भूमिका ही आहे. ज्यांना अतार्किकपणे कळते, कालही मी त्यांना म्हटलं, त्यांना तर्क नाही, ते उद्या काही म्हणतील आणि सांगतील आले पाक विकणं पण बंद करा, कारण त्यात पाक आहे. आणि या लोकांना उत्तर काय द्यायची? हस्तांदोलनावर टीका करतायत. अहो, मुसाबरोबर तुमचं हस्तांदोलन आहे, दाऊदच्या गुन्हेगाराबरोबर, आतंकवादाबरोबर उबाटा सेनेचं हस्तांदोलन आहे. संजय राऊत तुम्ही पुरस्कर्ते आहात दाऊदच्या असलेल्या हस्तक बॉम्ब ब्लास्टमधल्या आरोपीचे, त्याच्याबरोबर तुमचं हस्तांदोलन आहे. तुम्ही काय टीका करताय? सूर्यावर, म्हणजे मी कॅप्टन सूर्य म्हणतो आहे की ज्याने हस्तांदोलन टाळलं हा अभिमानाचा भाग आहे. पाकिस्तानचा पराभव झाला, हिंदुस्थानी टीमचं तुम्ही अभिनंदन करायला तयार नाहीत, तुम्ही शुभेच्छा द्यायला तयार नाहीत. हे पाकिस्तानची बाजू तुम्ही का मांडताय? आतंकवादी हल्ले, आतंकवाद्यांवर हल्ले, अड्ड्यांवर हल्ले पाकिस्तानमध्ये आमच्या सैनिकांनी केले, ते उद्ध्वस्त केले. पाकिस्तान रडतोय, टाहो पडतोय आणि या पाकिस्तानच्या बाजूची बाजू उबाटा सेना घेते. कशासाठी घेते? दाऊदच्या माणसांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्यांच्यावर पुन्हा शिक्षा झाली पाहिजे, ही भूमिका हिंदुस्थान करतोय. उबाटा सेना आणि संजय राऊत, मुसा आणि सगळ्या लोक जी दाऊदच्या हस्तक आहेत त्यांच्याशी हस्तांदोलन करतायत. ही पाकिस्तानी समर्थनाची बाजू तुम्ही का घेताय? पाकिस्तानची इच्छा असेल टुर्नामेंटमध्ये भारत जिंकूच नये आणि पाकिस्तानच्या या इच्छेला भारताने खेळूच नये, अशी भूमिका उबाटा सेना का घेते? आणि त्यामुळे उबाटा सेनेने संजय राऊतची भूमिका ही हिरवी पाकड्यांची भूमिका आहे आणि म्हणून त्या हिरव्या पाकड्यांच्या भूमिकेचा आम्ही विरोध करतोय. राहता राहिला विषय जय शाह आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाले. तुमच्या पोटात का दुखलं? स्वकर्तृत्वावर जय शाह अध्यक्ष झाले. BCCIची निवडणूक जिंकून BCCIचे अध्यक्ष झाले. ICC मध्ये कुठलाही विरोध नाही, बिनविरोध ते अध्यक्ष झाले. जय शाह राजकारणात नाहीत. अरे तुमचा तर आहे ना उद्धवजी सुपुत्र राजकारणात. तो पेंग्विन पार्टीपेक्षा देशहित, देशाचा क्रिकेट आणि देशाची जगात भूमिका म्हणणारे जय शाह केव्हाही मोठे आहेत. तेव्हा आम्हाला शिकवायच्या मानगाडीत पडू नका.
राज्य जे आहे ते कर्जबाजारी जे आहे ते करण्याचं काम आहे। कर्ज मागच्या 3 महिन्यांमध्ये राज्य सरकारने केलं। राज्य सरकारची आर्थिक स्थिती, अर्थसंकल्प, आर्थिक सुविधा आणि कर्ज काढण्याच्या असलेल्या निकष याच्या पलीकडे राज्य सरकारने काहीही केलेलं नाही। हे वेलफेअर स्टेट आहे, हे जनतेचं राज्य आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या आदर्शावर चालणारं राज्य आहे। त्यामुळे जनहितासाठी कायद्यांतर्गत राहून, अर्थसंकल्पाची चौकट सांभाळून, कर्ज काढण्याचे निकष पाळून आम्ही जनसेवा करू, यात गैर काही नाही। विजय वडेट्टीवार असं म्हणतात की लाडक्या बहिणींना जे पैसे दिले जात आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर हे सरकार त्या बहिणींना म्हणेल तुम्ही कोण? नाही, जे बोलताय ते त्यांच्या मनातच आहे। स्वतःच्या मनातल्या शंका दुसऱ्याच्या तोंडी घालून निवडणुका जिंकता येत नाहीत, एवढंच आमचं त्यांना सांगणं आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे घेण्यात याव्यात असं देखील राज्य सरकारच्या वतीने प्रतिनिधित्व दिले की मॅनपॉवर नाही, त्यामुळे जानेवारीमध्ये खरं या निवडणुका घेतल्या। मला याची पूर्ण माहिती नाही, पण या निवडणुका होणार आहेत, होऊ घातलेल्या आहेत, वेळेत होतील एवढंच मी सांगेन। मला असं वाटतं की पंतप्रधानांचा वाढदिवस हा सेवा पखवाडा म्हणून आम्ही साजरा करतो। नागरिकांची सेवा हा त्याचा मूळ हेतू आहे। आणि मग नागरिकांना, मग दिव्यांग आमचे जे बंधू असतील यांना काही ना काही साहित्य मिळणार आहे, वृक्षाची लागवड होणार आहे, पक्षातर्फे त्या ठिकाणी मेडिकल कॅम्प होणार आहेत, आय चेकअप कॅम्प होणार आहेत, ब्लड डोनेशन कॅम्प होणार आहेत। या सगळ्या गोष्टींना विरोध करण्याचं कारण काय? तुमच्या वाढदिवसाला जसे पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्ट्या होतात तशा तर होत नाही आहेत। या जनतेला सेवा देणारे कार्यक्रम होत आहेत आणि म्हणून याला विरोध करणारे जनता विरोधी आहेत। जो सवाल संजय राउत, उभाटा सेना और संजय राउत ये कर रहे हैं, ये बेबुनियाद है, झूठे हैं, तर्कहीन है। जय शाह ये बीसीसीआई के अध्यक्ष भी हुए अपने स्वकर्तृत्व पर। जय शाह कोई राजनीति में नहीं है। उन्होंने स्थानिक स्तर के क्रिकेट के एडमिनिस्ट्रेशन के चुनाव में जीत हासिल करते करते आज अविरोध, बिन विरोध आईसीसी के अध्यक्ष बने। ये भारत के लिए गौरव है। जय शाह आईसीसी का चेयरमैन होना ये क्रिकेटर के लिए, भारत के लिए गौरव का विषय है। उस पर आलोचना करने वाले संजय राउत को तो मैं कहना चाहूँगा, अरे उद्धव जी के सुपुत्र के पास तो देखो, वो पेक पेंगुइन और पार्टी में मशगूल है, और दूसरी ओर हमारे जय शाह जी जो राजनीति में नहीं लेकिन स्वकर्तृत्व से आईसीसी के भारत का नाम ऊंचा करने के लिए चेयरमैन बन चुके हैं। और इसके लिए उनका काम 100 गुना उद्धव ठाकरे जी के सुपुत्र से बढ़िया है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।